आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं राहू दे ग, मी येईन आता. जातो. आई. अरे वा, तुम्ही तयार सुद्धा झाला. आई नमस्कार करतो. औक्षवंत हो. देव तुला यशोधरेला सहन करायची भरपूर शक्ती देव. आई गंमत केली रे. तुझ्यासारखा प्रेमळ नवरा मिळायला भाग्य लागतं. आता तरी कळू दे तिला. आई आजच्या दिवशी तरी नाही बोलणार बस. अरविंद. आई मी आलो. हो जा जा. अरे वेलकम वेलकम. तू आलास ना, आता खरी पार्टी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. वहिनी नमस्कार. नमस्कार. सेलिब्रेशनची खरी सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा यशोधरा मॅमची ग्रँड एंट्री होईल. यशोधरा मॅम आहेत कुठे? हाय डॅड. एक्सक्यूज मी. वाव. अक्षय, यू आर लुकिंग ग्रेट. थँक्स डॅड. बाय द वे, मला जास्त उशीर तर नाही झाला? नॉट ॲट ऑल. अक्षय, तू अगदी नेहमीप्रमाणे वेळेत हजर आहेस. ग्रेट. बरं, श्रेयस कुठे? हा बघतो, त्याला कॉल करतो. अच्छा. हा आणि बाबा, मामा मामा रेडी झाल्या? Arvind, look into the mirror. My competition. Myself. The Yashodhara Sarnaik. कोण म्हणेल की तुझा आज 50वा वाढदिवस आहे म्हणून. यशो, यू आर लुकिंग सो. यशोधरा. अरविंद, तुला माहिती आहे, यशो म्हटलेलं आम्हाला आवडत नाही. आमचं नाव यशोधरा सरनाईक आहे. सो कॉल मी दॅट. यशोधरा. सॉरी. यू शुड बी. आपण खाली जाऊया का? पाहुणे थांबलेत तुझ्यासाठी. आपल्याला उशीर व्हायला नको. तू येडा आहेस का? आम्हाला कधीच उशीर होत नसतो. लोक वेळेआधी येतात. आमच्या वेळेची किंमत आम्हीच ठरवतो आणि इतरांच्या वेळेची सुद्धा. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. Excuse. थांबा. तू नको वाकू. मी. आमचे दादा नेहमी म्हणायचे, माणसाने इतकं पण वाकू नये की पाठीचा वापर कोणी पायरी म्हणून करेल. हे करताना इगो हर्ट होत नाही अरविंद? अर्थात इगो त्या माणसाचा हर्ट होतो ज्याचं काही कर्तृत्व असतं. ओ
सॉरी सॉरी, आय एम सॉरी. असं कसं म्हणू की तुझं काही कर्तृत्व नाहीये? तुझं तर खूप मोठं कर्तृत्व आहे. एक मिडल क्लास क्लार्क असून सुद्धा एवढ्या मोठ्या एम्पायरच्या मालकिणीशी लग्न झालंय तुझं. बिग अचीवमेंट, राईट? यशोधरा, तू काहीही म्हणालीस ना तरी मी मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर. आणि मला तरी असं वाटतं की प्रेमापेक्षा पैसा, इस्टेट, प्रॉपर्टी हे महत्वाचं नसतं. पैसा, इस्टेट, प्रॉपर्टी ज्यांच्याकडे असते ना तेच असं म्हणू शकतात. गरीबाच्या तोंडून ही फिलॉसॉफी नाही ऐकली आम्ही कधी. यशो, सॉरी यशोधरा, आपलं लग्न फनी इजंट इट? अरविंद, गंमत आहे ना? नाही म्हणजे एखाद्याच्या पत्रिकेत जेव्हा मंगळ असतो तेव्हा ते फार घातक असतं असं मानतात, पण तुझ्या पत्रिकेतला मंगळ मात्र तुला श्रीमंती देऊन गेला. वेल, अरविंद, कधी विचार केलास तुझ्या पत्रिकेत मंगळ नसता आमच्या पत्रिकेतल्या मंगळाची आमच्या दादांना भीती वाटली नसती तर त्यांनी एका मिडल क्लास क्लार्कशी आमचं लग्नच लावून दिलं नसतं. आणि जर आमचं तुझ्याशी लग्न झालं नसतं तर कदाचित आमचं आयुष्य वेगळंच असतं. मामा, अक्षय, हॅपी बर्थडे मामा. वाव, लुक ॲट यू. यू आर लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग. थँक्यू. बाय द वे मामा, सगळे गेस्ट वाट बघतायत खाली, आपण जाऊयात का? तू हो पुढे, आम्ही आलोच. ओके मामा. अरविंद, आज पार्टीमध्ये आम्ही एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहोत. काय? वेट अँड वॉच. श्रावू, ऐकलंस का मी काय म्हणतेय? काय? अगं ताई, जरा मोठ्याने बोलतेस का? मला काहीच ऐकू येत नाहीये. तू एकटी जाणार आहेस का? आर यू शुअर? कारण बघ, इतक्या श्रीमंत घरची पार्टी आहे, त्यात तू एकटी जातीयस. तू कम्फर्टेबल आहेस ना? अगं ताई, तू आतापर्यंत हा प्रश्न 50 वेळा विचारलायस मला आणि माझं उत्तर सेम आहे. अक्षय आहे ना, सो नो वरीज. आणि ताई, तू किती विचार करतेस ग प्रत्येक गोष्टीत? तू काही करण्याआधी अजिबात विचार करत नाहीस, म्हणून मला. श्रावू, तू खरं जग कुठे पाहिलंयस ग? नसेल पाहिलं, पण मी जे जग पाहिलंय ना ते खूप सुंदर आहे. हो, पण तुला आठवतंय ना अक्षय काय म्हणाला होता ते? अगं ताई, तू किती विचार करतेस ग? यू नो व्हॉट,
तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझं ना माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला माझी खूप काळजी वाटते आणि म्हणून तुला हे नको नको ते प्रश्न येतात. हे बघ, पण तू बघतच राहा की मी अक्षयच्या आईला कसं इम्प्रेस करते ते. बरं बाई ठीक आहे, तू म्हणतेस तसंच होऊ दे. Yes. पण तू खरंच कसं इम्प्रेस करणार आहेस? कसं म्हणजे? व्हाईट लिलीज अक्षयच्या आईचे फेवरेट आहेत. हा, व्हाईट लिलीज. आता ते कुठे मिळतील? ते मी सांगते. मला अक्षयने जिथे प्रपोज केलं होतं ना तिथे मिळतील. इथून आहे ना लेफ्ट घे. Oh God. अक्षय, काय रे? एव्हरीथिंग ऑल राईट? Yes, मामा. Everything is fine. मग फोनवर कोणाशी बोलतोयस? अजून कोणाशी? आपल्या श्रेयसशी. म्हणजे तो अजून आला नाहीये? त्याला सांग तो आल्याशिवाय मी केक कट करणार नाहीये. अँड ही बेटर बी हिअर इन द नेक्स्ट 10 minutes. ओके मामा. ओ गॉड, श्रावणी कुठेस तू? काहीच अपडेट नाही. आणि त्यात हा श्रेयस, हा कुठे अडकलाय काय माहिती. एक्सक्यूज मी. हॅलो, काय काय बघताय? ब्युटिफुल आईज. काय? ते फ्लावर्स म्हणजे? व्हाईट लिलीज. पॅक करा. एक्सक्यूज मी इथे सेल्स गर्ल नाहीये. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला वाटलं तुम्ही इथे. काय वाटलं? की फुलांच्या दुकानात फुलं हातात घेऊन उभी असणारी मुलगी म्हणजे सेल्स गर्ल असते, राईट? फुलांच्या दुकानात फुलं घेऊन उभी असणारी मुलगी फुलांसारखीच सुंदर दिसते. बोला सर, तुम्हाला काही हवंय का? व्हाईट लिलीज हव्यात मला. ऍक्च्युली सर ते संपलेत, पण तुम्ही प्लीज उद्या येऊ शकता का? आता काय वाटतंय? आता काय? आता मेला श्रेयस. एकतर आधीच पोचायला उशीर झालाय, त्यात मम्माच्या फेवरेट लिलीज नाहीत. आता मेला. मिस ब्युटिफुल आईजलाच कन्व्हिन्स करायला हवं. मिस, एक्सक्यूज मी. छान आहे ना? येस. आता ही फायनल? येस ऑफकोर्स. चल चल लवकर आता चल. मिस एक रिक्वेस्ट होती. इफ यू डोंट माइंड, ही फुलं तुम्ही मला देऊ शकता का? आणि इफ पॉसिबल तुम्ही दुसरी फुलं घ्याल का प्लीज?
नाही सॉरी, खरंच नाही जमणार. आम्ही विकत घेतली आधी. नाही, काही कंपल्शन नाही आहे. इट्स अ रिक्वेस्ट. काय आहे, व्हाईट लिलीज माझ्या मॉमच्या फेवरेट आहेत आणि आज स्पेशल डे आहे. माझ्या आईला मलाही फुलं गिफ्ट करायची आहेत. सॉरी, खरंच नाही जमणार. तुम्हाला तुमच्या आईसाठी गिफ्ट म्हणून न्यायची आहेत ना? घ्या. अगं पण इट्स ओके. चल. हॅलो मिस. जितके सुंदर डोळे तितकाच सुंदर स्वभाव. ब्युटिफुल. अरे मॅडम आल्या, मॅडम आल्या, मॅडम आले बरं का. या मॅडम या. मॅडम काय दिसताय हो तुम्ही. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मॅडम. हॅपी बर्थडे मॅडम, हॅपी बर्थडे. काय ओरा आहे मॅडमचा. एवढ्या मोठ्या एम्पायरची होणार कशी असायला हवी याचं बेस्ट एक्झाम्पल आहे यशोधरा सर. नाही मनी एकच ध्यास. हा संजय यशोधरा मॅडमचाच दास. मॅडम आशीर्वाद असू द्या बरं. संजय इनफ. हो मॅडम, ती तयारी सगळी झाली आहे. थँक्यू. हा, आणि ते गेस्ट पण आलेत सगळे. तुम्ही यशोधरा मॅडमची चॉईस खूप कमाल आहे ना. नो मॅच. हो असणारच ना. मला सांगतो मॅडमचं आहे ना सगळं रिअर असतो आणि असं कॉस्टली असतं बरं का. मॅडमला काय माहिती का, असं सहजी आणि इझिली भेटणाऱ्या गोष्टी आहेत ना बिलकुल आवडत नाही. आमच्या मॅडमला कसं सगळं एक्सक्लुझिव्ह लागतं. तुम्ही घेतली का नाही आपला थंडा एक्सक्लुझिव्ह. हे तुम्ही पण घ्या. औक्षवंत. थँक्यू. मोनिशा वेलकम. Hey my gorgeous girl. हॅपी बर्थडे डिअर आंटी. Thank you baby. Thank you so much. हॅपी बर्थडे डिअर. Oops. चल लवकर, खूप उशीर होतोय मला. खरं सांग, उशीर होण्याचं फक्त निमित्त आहे. मला सगळं कळतंय. तुला टेन्शन आलंय ना? खूप भीती वाटतेय ग. प्रेम करताना भीती नाही वाटली तरी मी नेहमी म्हणते ना, श्राऊ, काही करण्याआधी 10 वेळा विचार करायचा. पण नाही, आपल्याला विचार करून काही करायची सवय आहे का? अगं हे प्रेम काय असं ठरवून विचार करून होतं का? ते बस होतं. आता वाटतीये मला भीती. बघ ते इतके श्रीमंत, मी अशी ओके दिसतीये ना. श्राऊ, एका फुग्यावर ना एक खूप छान वाक्य लिहिलं होतं. कसं असतं बघ, आपण ना आपल्या बाहेर जे काही सुरू असतं त्यामुळे नाही, तर आपल्या आत जे असतं त्यामुळे उंच 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 जात असतो. तू जशी आहेस ना तशीच खूप गोड आहेस आणि मला खात्री आहे अशीच सगळ्यांना खूप आवडशील. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव. हो ना, आवडेन तेव्हा, जेव्हा वेळेवर पोहोचेल. चल 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 चल. काय झालं आता? मला आधीच खूप लेट झालाय. त्यात तू आणि तुझी ही स्कूटी. माझ्या गाडीला काय बोलायचं नाही. हा, स्कूटी नाही, खटारा आहे ती. खटारा नवीन घे. घेते, आधी प्रमोशन तर मिळू दे. हो. मी काही मदत करू का? मी काही हेल्प करू का? थँक्स बट नो थँक्स. ॲज यू विश. मिस ब्युटिफुल आईज. श्राऊ, हे श्रीमंत लोकांना यांच्याकडे कार असल्याचा इतका काय वाज असतो ग? काही काय, माझ कुठे आहे? किती प्रेमाने विचारत होता तो. झालं तुझं. पण ह्याला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. काही काय? चल, मला किक मारायला मदत कर आधी. असू दे, मीच मारते. हाय, बोल. काय
आई मी आलेच 10 मिनिटात घरी, ठीक आहे? आई अगं तू पॅनिक होऊ नकोस, मी पोहोचते. काय ग, काय झालं? आई काय म्हणत होती? कसलं टेन्शन? बाबांचं बीपी हाय झालंय श्राव. आता एक काम करतेस का तू ऑटोने जातेस का पार्टीला? मी घरी पळते पटकन. अगं पण बाबा. श्राव तुझ्यासाठी पार्टी महत्वाची आहे, तू पार्टीला जा, मी आहे ना घरी. पण काहीही लागलं तर मला कॉल करशील? हो ग बाळा, तू जा आणि पोहोचलीस की मला कळव. हो ताई, हो. ओ सो लवली. तू आणि तुझं डायमंडवरचं प्रेम, माय गॉड. डोंट टेल मी व्हॉट्स वन अ डायमंड. ऑफकोर्स नथिंग लेस. मी अजिबात सरप्राईज नाहीये. तू हे सगळं वैभव डिझर्व करतेस. थँक्यू बेबी, थँक्यू सो मच. शनाया, डिड यू मीट अक्षय? अक्षय. येस मामा. शनाया आली आहे. हाय हाय. सी टू इट, आज शनाया तुझी जबाबदारी आहे. आय मीन या पार्टीमध्ये ती बोर होता कामा नाही. ओके? येस मॉम, ऑफकोर्स. कम ऑन किड्स, गो हैव सम फन. शनाया प्लीज कम. मनीषा कम माय डार्लिंग. मामा. Happy birthday. Happy birthday to my lovely mom. उशीर झालेला मला आवडत नाही, माहितीये तुला. But you like these white lilies, don't you? Especially for you. Happy birthday once again, mama. Thank you. तुझ्या लक्षात होतं? Of course. या व्हाईट लिलीज तुमच्यासाठी स्पेशल आहेत आणि तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात. तरी उशिरा आलास. उशिरा कोण आलाय? हे बाकीचे सगळे जरा वेळेच्या आधी आलेत नाही का? आय लाईक इट. मॅडम सगळी तयारी झाली आहे, केक कापून घेऊ का प्लीज? शुअर. कम ऑन. चल. अहो ही गोळी घ्या बघू. अरू श्रावणी दोन्ही पोरी कुठे आहेत अगं? अहो येतील त्या, मी केलाय त्यांना फोन. तुम्ही आधी गोळी घ्या ना. हे बघ मी बरं आहे, डॉक्टर काही सांगतात, खरंच नको मला गोळी. अहो असं काय करता? अगं ऐक ना माझं. घ्या ना. आई हे घ्या, आधी गोळी घ्या. अरे मी तिला नाही म्हटलं, आता तू आलीस. लवकर बरं व्हायचंय ना बाबा, मग आधी गोळी घ्या. आई काय म्हणाले ग डॉक्टर? अगं बीपी हाय झालंय यांचं आणि डॉक्टर म्हणत होते कसला तरी स्ट्रेस घेतला यांनी. स्ट्रेस? बाबा कसला स्ट्रेस घेतलाय तुम्ही एवढा? मी आहे ना. अगं पोरी एका बापाला कसला स्ट्रेस असणार आहे? आलं लक्षात. आपल्या दोन्ही मुलींना घरातून बाहेर कसं काढतो ह्याचा स्ट्रेस आला असेल ना आई यांना? तसं नाहीये बाळा, तसं नाहीये. तुम्हा दोन्ही पोरींच्या डोक्यावर एकदा माझ्या हातून अक्षता पडल्या, तुम्ही दोन्ही संसाराला लागलात की मी मोकळा. अहो अहो पण लग्न काय हे एकच उद्देश आहे का आमच्या आयुष्यात? काय एवढी घाई आहे तुम्हाला आमच्या लग्नाची? अजून खूप काही करायचं आहे आम्हाला. आई तू प्लीज सांग ना यांना. अहो ही अगदी बरोबर बोलते बरं का. आणि तुम्ही ना उगीच काहीतरी नाही ते विचार करत बसू नका. हल्लीच्या काळात मुलींचं शिक्षण महत्वाचं नाहीये का? त्यांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या, त्यांचं आयुष्य त्यांच्या मनासारखं जगू दे. मग एकदा लग्न झालं की आहेच, आधी सासू सासरे, मग नवरा, मुलं बाळ यांच्या मताप्रमाणेच जगावं लागतं बाईला. अजिबात नाही. हा प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायचा अधिकार आहे ना, मग तोच अधिकार आम्हाला का नाही? मी नाही बाबा जगणार कुणाच्याही तालावर. नवरा असू देत, सासू सासरे असू देत किंवा मुलं बाळ. मी माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगत आले आणि इथून पुढेही माझ्या मनासारखंच जगेन. मी कुणाच्याही इच्छा माझ्या स्वतःवर अशा जबरदस्तीने लादून घेणार नाही.
ऐकलंस हिचे विचार? असले विचार आहेत ना, म्हणूनच हिची जास्त काळजी वाटते आणि तू ही तिला समजवायचं सोडून तिची साथ देतीयस. हो, देते मी तिची साथ, कारण जे माझं झालं ना तेच माझ्या मुलींबरोबर व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. तुझ्या बाबतीत असं काय वाईट झालं? अहो, वाईट काही नाही हो, पण सासूबाईंनी मला कधी या घराची चौकट ओलांडूच दिली नाही. हे घर म्हणजेच तुझं जग असं माप ओलांडून आल्या आल्या त्यांनी मला बजावलं होतं. खरं तर वेळीच नोकरी धरली असती ना तर एव्हाना प्रिन्सिपल झाले असते शाळेची. आई जाऊ दे ना, उगाच काय परत परत तेच. उगाच शिळ्या कडीला उत्कशाला. आणि तूच म्हणतेस ना मला नेहमी की आरू, आपल्या माणसांच्या चुका आपणच माफ करायच्या असतात म्हणून. बाबा चला तुम्ही आराम करायला चला. हो हा सासूबाई. आणि श्रावणी कुठे आहे? शिट यार, या चपलेला पण आताच तुटायचं होतं. काय होतंय आज माझ्या बरोबर? आधी ती गाडी आणि आता ही चप्पल. काय करू? श्राऊ, तू पोचलीस ना ग नीट? हो हो, मी पोचले. ताई मला सांग, बाबा कसे आहेत? बरे आहेत, पण आता झोपलेत ते. तू असायला हवी होतीस ग. अगं यार, काय सॉलिड बंगलो आहे ग ताई. खूप सुंदर आहे, म्हणजे आपण फिल्म्स मध्ये बघतो ना त्यापेक्षाही मोठा आहे ग. काय म्हणतेस? खरंच? हो मग काय. तू 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 थांब, मी तुला व्हिडिओ कॉलवर दाखवते. श्राऊ अगं नको, कशाला? बोल बाई बोल, किती घाई असते श्राऊ तुला सगळ्या गोष्टींची. हे बघ. वाव, श्राऊ खरंच खूप छान बंगलोय ग. हे सगळं जाऊ दे, तू त्याच्या आईला भेटलीस का आधी? अगं ताई, तू खरंच यार किती बोरिंग आहेस. मी तुला एवढा मोठा बंगलो दाखवतीये आणि तुला काहीच एक्साइटमेंट नाहीये. श्राऊ अगं असं नाही, पण तू आता एवढ्या मोठ्या पार्टीत गेलीये, सगळ्यांना भेट, सगळ्यांशी बोलून घे. आपण रोजच बोलत असतो. हो ग ताई, भेटणारच आहे, भेटायलाच आले आहे ना. What is wrong with you? काय केलंय? श्राऊ, आय एम सो सॉरी मॅम, माझी चूक नाहीये, हिचा धक्का लागला. यशो,